महाराष्ट्र न्यूज आज आपण अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणकर्ते आहेत. कारखिले सतीश अशोक, ग्रामपंचायत सदस्य राळेगण थेरपाळ या गावचे ते ग्रामस्थ आहेत आणि ते उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला बसण्याची पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या समोर ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत ग्रामपंचायत स्तरावरील ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर बहुसंख्य नागरिक त्यांच्याबरोबर पदाधिकारी असतील, त्यांच्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील, ते उपोषणाला बसलेले आहेत. आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आज अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी ते उपोषणाला बसण्याची एक त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. असे त्यांच्यावरती वेळ कोणी आणलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आणि त्यांना कोणत्या स्वरूपातून न्याय पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणतं काम करता आणि तुम्हाला नेमका कोणत्या माध्यमातून न्याय पाहिजे हे तुम्ही समाजापर्यंत मांडा. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव कारखिले. मी राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत सदस्य असून आमच्या राळेगण थेरपाळमध्ये नवबौद्ध घटक अनुसूचित जाती नवबौद्ध घटक विकासांतर्गत एक मोठा अपहार उघड झालेला आहे. सदर अपहाराची चौकशी पंचायत समिती कार्यालयामार्फत ग्रामपंचायत लेवलला झाली होती. त्यामध्ये जो अपहार निष्पन्न झाला, तो अपहार निष्पन्न झाल्याच्यानंतर तात्कालीन जे BDO होते त्यांनी तो अपहार निष्पन्न झाल्याचे अहवाल व पुरावे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पाठवले होते. परंतु हे पाठवल्याच्या नंतरही 15 महिने उलटून अद्याप COनी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि ही कारवाई होत नाही. याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु हे जाणीवपूर्वक टाळलं जातं किंवा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो, हे या ठिकाणी उघड झालं. त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाचा त्यांना इशारा दिल्याच्यानंतरही आम्ही त्यांचा पाठपुरावा केला, तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं या गांभीर्य लक्षात घेतलं नाही. म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे. उपोषणाला आज आमचा हा 3रा दिवस आहे. अद्याप कुठल्याही प्रकारचं आमचं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं नाही. आमचं एकच मागणी आहे की जे तात्कालीन ग्रामसेवक होते त्यांना या अपहारामध्ये निलंबित करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात ही आमची प्रामुख्याने मागणी असेल. ह्या मागणीमध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमरण उपोषणावरती ठाम आहोत. हा आमचा पवित्रा फायनल आहे. मला तुम्ही सांगा, हे ग्रामसेवकांनी नवबौद्ध घटकांवरती जो अन्याय केलेला आहे, हे म्हणजे जी कामकाज होतं ती किती सालचं काम होतं आणि त्यांनी हा प्रकार नेमका तुमच्या कधी निदर्शनात आला? हा कामाचा कार्यकाल साधारणतः 2023मध्ये घडलेला आहे आणि हा प्रकार आमच्या निदर्शनास आल्याच्यानंतर आम्ही लगेच त्याचा पाठपुरावा चालू केला. साधारणतः आम्ही ह्या गोष्टीचे 5-6 महिन्यापासून आम्ही फॉलोअपमध्ये आहोत. तुम्ही गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून म्हणजे तुम्ही चर्चा करून त्यांच्याशी बोलणं केलं आहे का? किंवा इथं मुख्य कार्यकारी अधिकारी असतील अहिल्यानगरचे, त्यांच्याशी तुम्ही बोलणं केलेलं आहे का? याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गट विकास अधिकारी दयानंद पवार यांच्याशी आम्ही चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की सदर हा अपहार आमच्या निदर्शनास आल्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु जो पुढचा काही गुन्हा दाखल करणं असेल किंवा निलंबनाची कारवाई ही उपमुख्य कार्यकारी यांच्या अंतर्गत असल्यामुळं आम्ही काही करू शकत नाही. 2022-23ला ही कामकाज झालेलं आहे आणि आता 2026 आहे. ते म्हणजे ह्याच्यात किती मोठी तफावत आहे? इतकी म्हणजे जो मधला पॅच जो आहे तो भरून न निघण्यासारखा आहे, तरी पण कारवाई ग्रामसेवकांवरती होत नाही. आता मग पुढली तुमची भूमिका काय राहील? जोपर्यंत कारवाई ग्रामसेवकावरती होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावरती ठाम राहणार आहेत. अशा प्रकारे कारखिल सतीश अशोक हे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी त्यांची सूचक अशी त्यांची व्यथा मांडलेली आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. ते उपोषणाला बसलेले आहेत. तरी गटविकास अधिकारी जे आहेत त्यांनी पण या ग्रामपंचायत सदस्यांकडे लक्ष देण्याचं त्यांचं काम आहे आणि जिल्हा परिषदेचे जे CO आहेत त्यांनी पण लक्ष देऊन या ग्रामसेवकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना न्याय देण्यात यावा. न्यू महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर. कट करा.